नमस्कार, शंखनाद आवाज सत्याचा मध्ये मी मयुरेश गोखले आपले स्वागत करतो। आता मी BRA मुंडले दीक्षाभूमी जवळ असलेल्या या शाळेच्या कॅम्पसमध्ये आहे आणि जसं की आता सगळ्या भारतात राममय वातावरण सुरू आहे। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या संपूर्ण भारतात भरपूर कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। कुठे डान्सचा कार्यक्रम सुरू आहे, तर कुठे काही सभा घेतल्या जात आहेत, कुठे रांगोळी काढली जाते। पण आज एक असा वेगळा अनोखा कार्यक्रम इथे सुरू आहे की जो आम्ही आमच्या शंखनादच्या माध्यमातून तुमच्या समोर आणतोय। हा कार्यक्रम आहे अक्षर सेतू। आता नेमकं अक्षर सेतू काय आहे हे आपण थोड्या वेळाने तिकडे जाऊन बघणारच आहे। तुम्हाला अगदी मी थोडक्यात सांगतो, अक्षरायन स्कूल ऑफ कॅलिग्राफी नावाची एक संस्था आपल्या नागपूरमध्ये आहे जी हस्ताक्षराशी संबंधित काम करते आणि त्यांनी आज इथे BRA मुंडलेच्या कॅम्पसमध्ये, नागपूर BRA मुंडले शाळेमध्ये अक्षर सेतू हा कार्यक्रम राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने इथे घेतलेला आहे। पाठीमागे एक बराच मोठा कॅनव्हास त्यांनी 64x5 चा ठेवलेला आहे, जिथे श्रीरामाशी संबंधित संदेश, त्यांचे श्लोक किंवा चित्र किंवा सिग्नेचर असे सगळं ते त्या कॅनव्हासवर लिहिणार। ही शाळेची मुलं आणि जनरल पब्लिकला सुद्धा तिथे त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे आणि सरोज चौधरी आणि राजीव चौधरी हे दोघंही जण याच्यामध्ये खूप मेहनत घेत आहेत। तर असा हा आजचा एक अनोखा कार्यक्रम ज्याचं नाव त्यांनी खूप सुंदर ठेवलं आहे अक्षर सेतू म्हणून। आणि आता त्याच्याही पेक्षा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो जो कॅनव्हास आहे जो आपण थोड्या वेळाने बघणार आहे, तो कॅनव्हास हा अयोध्येला नेऊन तिथे डिस्प्ले होणार आहे। चला तर आता हा कॅनव्हास कसा आहे हा बघू आणि या सगळ्या पोरांची जी धूम आहे ती सुद्धा आपण बघूया। आता माझ्यासोबत अक्षरायन स्कूल ऑफ कॅलिग्राफीच्या फाउंडर सरोज चौधरी आहेत आणि हा जो सगळा कार्यक्रम आहे याच्या मागे खूप मेहनत घ्यावी लागते। ती सगळी मेहनत मॅडमनीच घेतलेली आहे। तर आपण आता थोडंसं त्यांच्यासोबत डिस्कस करूया या कार्यक्रमाबद्दल, पण त्याआधी इथे हे सगळं मटेरियल दिसतंय तुम्हाला, जे सगळं या अक्षरायन स्कूल ऑफ कॅलिग्राफी कडूनच आणलं गेलंय। मॅडम थोडंसं सांगाल हे काय काय लागलं तुम्हाला याच्यामध्ये? इथे आपण साधारण ॲक्रेलिक कलर वापरलेले आहेत। ॲक्रेलिकचे ट्यूब येतात, त्याचे कलर स्पेशली लवकर वाळतात म्हणजे, आणि आपल्याला ते अयोध्येला पाठवायचं असल्यामुळे तो रोल आपण वाळल्यानंतर नेणार आहोत। तर त्याचे वेगवेगळे ब्रश आहेत, त्याचे काही टूल्स आहेत, रोल्स असतात, त्याचे रोल्सनी आपण मोठ्या ह्याच्यावर लिहितो आणि ॲक्रेलिक कलर्स हे सगळे आहेत आणि काही मार्कर पेन राहतील परमनंट, ते पण आपण वापरतोय। हा जो कार्यक्रम आज तुम्ही अरेंज केला याची तयारी किती दिवसापासून करताय? तयारी म्हणायला तशी मानसिक तयारी, ज्या दिवशी असं जाणवलं की 22 तारीख ही ठरली की 22 जानेवारीला आपण स्थापना अयोध्येला होणार आहे, त्या दिवशीपासूनच एक डोक्यात विचारचक्र सुरू झालेलं होतं। पण ती आता नेमकं केव्हा होईल हे नाही सांगता आलं, तर ती वेळ आजचीच असेल कदाचित, त्याच्यामुळं तो मुहूर्त आज ठरला आणि आज मेहनत म्हणायची तशी ती आम्ही 8 दिवसापासून त्याची तयारी करतो आहे। नाही, खरंच खूप एखादा कार्यक्रम करायचा म्हटला की त्याच्यातले जे फाउंडर मेंबर्स आहेत, जे लोक सगळे मेन पायोनियर्स असतात, त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते। माझ्या पाठीमागे दादा बघा एक कलर घेऊन आलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया। दादा नमस्कार, आम्ही शंखनाद चॅनलकडून एक छोटासा डॉक्युमेंटरी तुमच्या या कार्यक्रमावर बनवतोय। आपलं नाव काय? माझं नाव विनायक गवळी। तुम्ही पण यांच्या अक्षरायन स्कूल ऑफ कॅलिग्राफीमध्ये? तर त्यांच्या म्हणजे जो ग्रुप आहे त्याचा मी एक म्हणजे असं म्हणता येईल की पहिला मेंबर मीच आहे त्यांच्या ग्रुपचा। अच्छा, असं म्हणायला हरकत नाही। एक वेगळं असं काम यांचं नागपूरमध्ये सुरू आहे आणि शॉप फ्लोअर पासून सगळेजण इथे काम करतात आहे।
म्हणजे इथे कोणी मोठं लहान दिसत नाहीये. जसं की आता मी या दादांना याच्यासाठी बघितलं, ते कलर इथे घेऊन आले. दादा, आजच्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात सांगाल? मी एवढं सांगू शकेल की सर, हा आमच्यातर्फे एक खारीचा वाटा आम्ही तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मस्त म्हणजे आम्ही खूप कार्यक्रम घेत असतो. सेंट्रल जेलमध्ये कार्यक्रम झाले, वेगवेगळ्या शाळेमध्ये कार्यक्रम झाले आणि सरांचं काम खूप मोठं आहे. आणि मला असं वाटतं नागपूरमध्ये ती एकमेव व्यक्ती आहे की ज्यांनी कॅलिग्राफी, छत्रीवरती कॅलिग्राफी आणि वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवलेले आहेत. तर त्यामुळे असं म्हणता येईल की हा आमच्यातर्फे खारीचा वाटा आम्ही प्रयत्न करतो आहे की तिथपर्यंत पोहोचावा. आणि त्यानिमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला. धन्यवाद सर. येस, नक्कीच नक्कीच. आपण अयोध्येमध्ये अनेक जण आपलं हे विदर्भातल्या, नागपुरातला एक अनोखा असा उपक्रम बघणार आहेत आणि आपल्या सगळ्या विदर्भातल्या लोकांना अभिमान वाटावा असाच हा एक कार्यक्रम आहे. तर आता आपण राजीवजी चौधरी जे या कॅलिग्राफीचे सगळं मेन बघतात आहे तिथे, त्यांच्याशी आपण तिथे जाऊन आता डिस्कस करूया. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर BRA मुंडलेच्या कॅम्पसमध्ये येऊन भेट देतात आहेत. आता माझ्यासोबत आहेत महेंद्र पेंढारकर सर, जे नागपुरातले, विदर्भातले खूप मोठे आर्टिस्ट आहेत, कवी पण आहे असं मला आता कळलं आहे. म्हणजे यांच्यात बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या मलासुद्धा कदाचित माहिती नसतील आणि एक एक पैलू नवीन नवीन आपल्याला कळतात आहेत. महेंद्र सरांचं आज इथे येणं म्हणजे खरंच एक आमचा असा योग जुळून आला आणि आम्हाला आज तो एक चान्स मिळाला की यांच्याशी 2 मिनटं आम्हाला बोलता येईल. सर, आपण काय सांगाल आजच्या उपक्रमाबद्दल? हा खूप सुंदर उपक्रम आहे आणि सगळ्या ठिकाणी राममय झालेलं आहे वातावरण. आणि या कुंचल्यातनं अजून त्याच्यामध्ये राम जन्म घेतो आहे असं मला वाटतं आहे. आणि राजू आणि संजू यांना मी खूप पहिलेपासून पाहतो आहे आणि मी बऱ्याचशा कविता राजूकडनं त्याचं कॅलिग्राफी करत असतो. त्याच्यामुळे जेव्हा मनाने जेव्हा तुम्ही कुठल्या चांगल्या गोष्टी करता तेव्हा निश्चितच त्याच्यामध्ये एक प्रेम भावनेतून काहीतरी एक वेगळं साकारलं जाईल आणि याची मला पूर्ण खात्री आहे. येस, क्या बात आहे. मनाने कुठली गोष्ट केली तर त्याच्या प्रेमभावनेतून चांगलं साकारलं जाईल असं सरांनी आता सांगितलं आहे. आणि हा खरंच एक किती सुंदर असा उपक्रम आहे की हे सगळं रामाचे नावं आणि आपले विद्यार्थीसुद्धा इथे करतात आहे. हे अयोध्येला जाणार आहे. खरंच खूप छान राजीव सर आणि संजीव सरांचा हा उपक्रम आहे. संजू सर, आपण काही बोलाल? हा उपक्रम राजीवनी मला याच्यात इन्व्हॉल्व करून खूप एक वेगळं काय म्हणजे एक राममय वातावरणात त्यांनी मला टाकलं. त्याचा मला खूप आनंद होतो आहे. आणि सरांची कितीतरी वर्षानंतर आज भेट होते इथं. अशा या उपक्रमाबद्दल त्यांचं येणं हे एक मणिकांचन योग म्हणावं लागेल. तर खूप छान वाटत आहे की आपण एक याचा एक हिस्सा आहो आणि हे अयोध्येला जाणार. कुठेतरी आपण त्याच्यामध्ये एक खारुताईचा वाटा शेअर केल्यासारखं आनंद वाटतं आहे. थँक्यू व्हेरी मच.
तर आता मी BRA मुंडले या शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत इथे आहे. इथे सगळे बघू शकता तुम्ही, सगळे उत्साहात इथे उभे आहेत आणि काही मुलांशी मी संवाद पण साधणार आहे. इथे शाळेत आल्यानंतर आपल्याला सुद्धा आपले जुने दिवस आठवतात. हे सगळे विद्यार्थी बघा किती छान. आज सकाळची शाळा असेल ना? कोणी कोणी आंघोळ केली नाहीये? सकाळच्या शाळेचा खूप मोठा एक इश्यू असतो. असो, आज आपण इथे अक्षरायण स्कूल ऑफ कॅलिग्राफीसाठी इथे आलेलो आहे आणि त्या कॅलिग्राफीच्या या कार्यक्रमामध्ये हे विद्यार्थी सुद्धा कोणी आपली सिग्नेचर, कोणी रामाचा श्लोक वगैरे इथे लिहिणार आहे. आपण त्या विद्यार्थ्यांशी आता बोलूया. तर मला एक सांग, तू BRA मुंडलेची विद्यार्थिनी आहे, कितवीत आहेस तू? मी आता 8वीत आहे. आणि तुझं नाव काय? मधुरा आनंद कुलकर्णी. मधुरा कुलकर्णी आता इथे आहेत. आणि मधुरा, मला एक सांग, तू BRA मुंडले शाळेची विद्यार्थिनी म्हणून आज इथे आली आणि इथे आता तू काहीतरी मेसेज लिहिणार आहेस. तुला काय वाटतं? खूप प्राऊड फिलिंग आहे की आमच्या शाळेत हा जो कार्यक्रम आहे तो राबवण्यात आलेला आहे आणि हे सगळं आम्ही लिहिलेलं अयोध्येत जाणार आहे. खूप प्राऊड फिलिंग आहे आमच्या शाळेसाठी. वा, क्या बात आहे. एक प्राऊड फिलिंग आहे मधुराला याच्याबद्दल. अजून कोण बोलणार? हात वर करा. हा, इकडे ये तू, इकडे 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 समोर 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 समोर. काय नाव तुझं? स्वानंद. स्वानंद, कितवीत आहे तू? 7वी. स्वानंद 7वी मध्ये आहे. आणि स्वानंद, तुला माहिती आहे आता 22 तारखेला राम मंदिर बनणार आहे, आपलं उद्घाटन आहे. छान. तुला काय वाटतं? मला असं वाटतं हिंदुत्वासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. क्या बात आहे, क्या बात आहे. हिंदुत्वासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं स्वानंदनी सांगितलंय. अजून कोण बोलेल? ये तू, ये समोर, ये समोर, ये. तुझं काय नाव? श्रेया अमित कुकडे. श्रेया आता आपल्या सोबत आहे. श्रेया, मला सांग, तू BRA मुंडले मध्ये शिकतेस, तुला या शाळेबद्दल काय वाटतं? खूप छान प्राऊड फिलिंग येते की इकडे खूप सारे कार्यक्रम होतात आणि आम्हालाही त्यात इन्व्हॉल्व केलं जातं, तर प्राऊड फिलिंग येते. वा, व्हेरी गुड. अजून एक मस्ती करणारा मुलगा पाहिजे मला, कोणतरी मस्ती करणारा. हात वर. कोण? तुषार आणि अनिकेत अशी दोन नावं समोर आलेली आहे. कोण आहेत? या समोर या. हा, तर हा कोण? काय नाव तुझं? अनिकेत. अनिकेत. तर आता आपण अनिकेतशी चर्चा करूया. अनिकेत, मला एक सांग, तुझ्या शाळेमध्ये जे टीचर्स आहेत ते तुला कसे वाटतात? एकदम म्हणजे खूप चांगल्याने शिकवतात आणि त्यांचं शिकवणं लवकर कळतं आम्हाला. त्यांचं शिकवणं लवकर कळतं आणि चांगल्याने शिकवतात. आणि तुला रागवतात का? हा, म्हणजे आता चूक केली तर रागवतीलच ना. तू करणार आहे त्या कॅलिग्राफी मध्ये काहीतरी लिहिणार आहेस? हो. सगळेजण लिहिणार आहे तुम्ही लोक? चला, आता आपण एक जोरदार नारा देऊया श्रीरामांचा. चलो. चला चला, आता तुम्ही तुमच्या कामाला लागा. जली को आग कहते हैं, आग को जली कहते हैं, जो हम कहते हैं उसे जय श्री राम कहते हैं. जय श्री राम, जय जय श्री राम. तर आता माझ्यासोबत अक्षरायण स्कूल ऑफ कॅलिग्राफीचे सर्वात मेन पिलर आणि खूप मोठे आर्टिस्ट राजीव दादा चौधरी आहे. राजीव दादा चौधरी, नमस्कार. नमस्कार. कसे आहात आपण? एकदम मजेत. तुम्ही सांगा. तुम्हाला आता आज दिवसभर इथे बहुतेक सगळा हा वेळ तुमचा जाईल आज हे करण्यामध्ये. तर थकत नाही का सर तुम्ही? नाही, ॲक्च्युली जे आता ह्या ज्या कामात आहे, श्रीरामाच्या कामात, त्याच्यामध्ये काही नाही आहे, आराम नाहीच आहे. रामाचंच काम आहे त्याच्यामुळे. मला सांगा दादा की ही जी कॅलिग्राफी स्कूल तुम्ही आपल्या नागपूरमध्ये स्थापन केली, मला असं वाटतं हा विदर्भातला पहिलाच प्रयोग असेल. पहिलाच आहे. नेमकं काय डोक्यात तेव्हा आलं होतं हे सगळं सुरू करताना? ॲक्च्युली मी ग्राफिक डिझायनर आहे. मी पासआउट 90ला झालं, अभिनव कला महाविद्यालय पाषाण, पुणे. त्याच्यानंतर मी जवळपास 15-16 वर्षे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीत होतो ॲज अ व्हिज्युअलायझर, आर्ट डायरेक्टर. त्याच्यानंतर मग असं 2017मध्ये आमच्या सगळ्या मित्रांनी किंवा यांनी सगळ्यांनी असं ठरवलं की चला आता कॅलिग्राफी चालू करायची, जे माझं स्पेशलायझेशन आहे. त्याच्यानंतर आम्ही अक्षरायण स्कूल ऑफ कॅलिग्राफी हे 2017मध्ये सुरू केलं आणि छोट्या स्केलमध्ये सुरू केलं होतं. तर पाहता पाहता त्याला लोक जुळत गेले आणि भरपूर आम्ही इव्हेंट्स केले आहे. जसे वर्कशॉप्स घेतो आम्ही, क्लासेस चालवतो, सगळं झालं आणि ते करता करता आता छान रिस्पॉन्स येतो आहे. तर आणि आता ह्या जे म्हणजे रामाच्या प्रतिष्ठापनेचं हे जे आता इव्हेंट आहे, तर याच्याबद्दल आम्हाला करायची खूप इच्छा होती म्हणजे सगळ्यांची, आणि एक ठरवलं की करायचं आपण. आता हा योग जुळून आलेला आहे. तसं
नाही, खरी गोष्ट आहे. आणि आपल्या विदर्भामध्ये हा पहिलाच प्रयोग आहे असा की कॅलिग्राफीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात काम केलं जात आहे. आपण खरं तर या दोन्ही दाम्पत्याचं खूप अभिनंदन केलं पाहिजे की इतकं मोठं, खरं हिम्मतच आपण म्हणूया की या क्षेत्रामध्ये तुम्ही येऊन त्याला इतकं चांगलं रूप देत आहे. तर आमच्या शंखनाथच्या सगळ्या दर्शकांना मी विनंती करतो की नक्की तुम्ही एकदा यांच्या कॅलिग्राफीच्या एखाद्या वर्कशॉपमध्ये भेट द्या. एक वेगळा उपक्रम आणि याच्यातून बरंच काही साध्य होत आहे. म्हणजे नुसता एक विषय घेऊन हे जात आहेत, पण त्याच्यातून इतक्या गोष्टी साध्य होत आहेत की लोकांची हस्ताक्षरांच्या बाबतीतलं एक अवेअरनेस, त्याच्यामुळे कितीतरी पुढच्या गोष्टी हे होतात. आणि या सगळ्या याच्यातून एक मुलांना नवीन काहीतरी एक हॉबी त्यांची तयार होऊ शकते. खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यातून वर्कशॉप्स हे लोक घेतात आहेत. छत्री पेंटिंगचं सुद्धा तुम्ही घेतलं होतं. आमच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये जो जातो करून जातो तो एक काहीतरी नवीन घेऊन जातो की पुढच्या वेळेस काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आणि तुमची टीम पण खूप जोरदार आहे. म्हणजे मला असं वाटतं सगळेजण आपापल्या क्षेत्रात दिग्गज असावेत. आणि इथे येऊन सगळेजण खरंच खूप छान करतात. म्हणजे मी ते नोट केलं. तर तुमच्या टीम मेंबर्स पैकी कोणी अजून काही सांगणार? सरांशी मगाशी माझं झालंय बोलून जा. दादा तुम्ही काही सांगा. संजू सर, माझं बोलणं ऑलरेडी झालेलं आहे. चालेल, परत बोलायचं म्हणजे जवळजवळ आपण 40 ते 45 वर्कशॉप नागपूरला घेतलेले आहे. आणि मला असं वाटतं की जवळजवळ 500 ते 600 तरी अमरेला नागपूरला कॅलिग्राफी केलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या स्टुडंटने किंवा जे पार्टिसिपेट होते त्यांनी केलेल्या अमरेला नागपूरला फिरत आहे. आणि असं बरेच म्हणजे आहे आमचा मानस की अशी कुठलीच वस्तू सोडायची नाही की ज्यावर आपण कॅलिग्राफी वर्कशॉप घेऊ नये. म्हणजे इव्हन झाडाच्या पानं फुलांवर सुद्धा, भाजीपाला झालं, असं मोठं काहीतरी फळ झाले, याच्यावर सुद्धा आपण कॅलिग्राफीचा वर्कशॉप करण्याची आहे. म्हणजे डोक्यात प्लॅनिंग आहे एक, ते आपण नक्की करू नागपूरला. नक्कीच. तुमच्या अक्षरायण स्कूल ऑफ कॅलिग्राफी आणि तुमच्या सगळ्या टीमला आमच्या शंखनाथच्या सगळ्या प्रेक्षकांकडून, शंखनाथच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. आजचा तुमचा कार्यक्रम खरंच खूप सुंदर होतोय आणि प्रभू श्रीरामांच्या चरणी ही एक सेवा आपली अर्पण होते. आणि हा सगळा रोल अयोध्येला जातोय आणि तिथे खूप इच्छा होती आमची की तो रोल काहीतरी करून अयोध्येला आपल्या तरी वाटा आपल्याकडून धरावं. आणि तो आज होतोय, याचा खूप जास्त आनंद आम्हाला होतो. नाही, नक्कीच खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या कार्यक्रमाला तुम्हाला खूप मेहनत करायची आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ तुमचा घेत नाही मी. आणि आता थोडंसं आम्ही पुढे तुमचं जे पेंटिंग आहे ते पण शूट करणार आहे. आणि तुमच्या पुढच्या उपक्रमांसाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. माझ्यासोबत आता या कार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवरांच्या भेटी होत आहेत. आत्ता इथे या कार्यक्रमाला व्हिजिट द्यायला आलेले आहेत समीर देशपांडे सर. समीर देशपांडे सर आपल्या नागपूरमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट करणारे, म्हणजे जेव्हा आपल्या नागपूरमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटसुद्धा कोणाला कदाचित कल्पना नसेल, त्यावेळेस अगदी सुरुवातीच्या वेळेस यांनी अनेक मोठे मोठे कार्यक्रम घेतलेले आहेत. वास्तू विजन सारखी एक चांगला इव्हेंट हे आपल्या नागपूरमध्ये अरेंज करायचे. आणि मागच्या अनेक वर्षापासून आपल्या नागपूरमध्ये एक यशस्वी बिल्डर आणि कन्स्ट्रक्शन लाईनमधलं एक मोठं नाव समीरजी देशपांडे, ते आज या कार्यक्रमाला इथे आले आहेत. सर नमस्कार. नमस्कार.
मला एक सांगा की तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये होते आणि अनेक उपक्रम तुम्ही बघितलेले असतील आणि तेव्हापासून आजपर्यंतचं नागपूर म्हणजे बराच बदल झाला आहे. तुम्ही सुरुवात केली तेव्हा कदाचित वेगळं माहोल असेल सगळा. काय वाटतं ह्या सगळ्या चेंजेसबद्दल? नाही, हा म्हणजे स्वागत आहे. चेंज तर व्हायलाच पाहिजे आणि हा खूप चांगला चेंज आहे. आम्हाला त्यावेळेला जरा जास्ती श्रम वाटायचे, म्हणजे इव्हेंट ऑर्गनाईज करण्यापासून तर दर्शक बोलवण्यापर्यंत आणि शेवटी धंद्यातला प्रत्येक महत्त्वाचं काम आहे पैसा. तो सुद्धा उभा होणं, स्पॉन्सरर उभा होणं, हे त्यावेळेला म्हणजे इट वॉज अ टफ गेम. पण आता असं नाही उरलं. आता लोकांची आवड वाढली, त्याच्यानंतर उत्पन्न वाढलेत आणि आहे चांगलंच आहे. मी विशेष यांनी सांगू शकेल की राजीव चौधरी जे आहेत, जे इथे हे इतकं छान काम करतात आहेत, यांचे माझे अगदी सुरुवातीपासून संबंध. वास्तुविजन नावाचं जे प्रदर्शन आहे त्याचं मी पायोनियर, आम्ही दोघं पार्टनर. ते अजूनही चालू आहे नागपुरात. मी त्यातून बाहेर झालो. पण तेव्हापासून किंवा त्याच्याही आधीपासून राजीव चौधरी आमच्यासाठी डिझायनिंग करायचे आणि ती मैत्री अजूनही कायम आहे. आणि आज त्या मैत्रीसाठीच तुम्ही इथे आलात सगळं हे करायला. तर या उपक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल आजच्या? हा उपक्रम म्हणजे अक्षरायन हे नागपूरला एक म्हणजे वैभव आहे मी म्हणेन. कारण इतकं सुंदर ही जी आता अक्षरातली ही जी कला आहे ही राजीवजवळच आहे फक्त. मला असा कोणीही नागपुरात, मी जवळपास सगळ्या मोठ्या जुन्या आर्टिस्ट लोकांना ओळखतो, माझा संपर्क आहे सगळ्यांशी. पण अक्षर आणि स्क्रिप्ट याच्यामध्ये राजूसारखं काम कोणाच असते, कोणी करतच नाही इनफॅक्ट. आणि राजीवचं असं आहे की त्यांनी या विषयावरती लहान मुलांपासून बाकी बऱ्याच लोकांना शिकवण्याचे प्रयत्न बरेच केलेले आहेत, क्लासेस घेतले आहेत बरेचदा. आणि अशा प्रसंग हे जे आहे जिथे गौरवाचे आपण ज्याला म्हणू किंवा स्मृतीमध्ये राहतील, मेमोरेबल राहतील, असे जे मोठे मोठे आपल्या उत्सव साजरे करणं आहे तिथे राजीव असतातच. ते स्वतःही त्यांना ते नाही म्हणत नाही कोणी बोलवल्यानंतर. काही वेळेला असं आहे प्रयत्नपूर्वक आपण लोकांना अटॅच होतो की हा मोठा कार्यक्रम आहे, इथे हे राजीवची कला अशी अशा पद्धतीने आलीच पाहिजे. त्यांच्या मिसेस खूप छान कॉपीरायटर आहेत स्वतः आणि त्यांचं त्याच्यासोबतचं योगदान किंवा जो सततचा पाठिंबा जो आहे तो अतिशय मोलाचा आहे. यांचा मुलगा आत्ता आर्टिस्ट झाला, उज्जैनच्या कॉलेजमधनं त्यांनी MIT त्यांनी शिक्षण घेतलं पूर्ण आणि मेरिटोरियस पहिलाच आला आहे तो तिथून. तो सुद्धा आता तो त्याच्या पद्धतीने आजच्या युगातलं जे आर्ट आहे तो त्या पद्धतीने तो आता पुढे चालवेल. सध्या बंगलोरला आहे तो. खरंच सरांनी दिलेली पावती खूप मोठी आहे की नागपूरचे गौरव आहेत खरं तर हे दाम्पत्य म्हणजे. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही या कार्यक्रमाला इथे आले आणि हे सगळं बघताय. तुम्ही आता एन्जॉय करा. आम्ही आमच्या पुढे आम्हाला सरांचं पण इंटरव्ह्यू देतो. धन्यवाद. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर येतात आहे, भेटी देतात आहेत, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून आपल्या नागपुरातलं, आपल्या विदर्भातलं किंवा आपल्या महाराष्ट्रातलं एक खूप मोठं व्यक्तिमत्व इथे आहे जे सुरुवातीपासून या सगळ्या कार्यक्रमावर लक्ष ठेवत आहे. आणि या BRA मुंडलेच्या प्रांगणात हा जो कार्यक्रम सुरू आहे, या BRA मुंडले शाळा आणि ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री मकरंदजी पांडे आज माझ्यासोबत इथे आहेत. आणि बराच वेळपासून म्हणजे कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीपासून विद्यार्थ्यांना गाईड करणं, इथे सगळ्या कार्यक्रमावर ते लक्ष ठेवून आहेत. सर, आपण BRA मुंडले शाळेचे अध्यक्ष आहात आणि आज एक ही शाळा आपल्या विदर्भामध्ये खूप चांगल्या लेवलवर एक काम करते. या शाळेबद्दल थोडंसं सांगाल? शाळेला सांगायचं झालं तर आत्ता 25 वर्ष पूर्ण झालेले आहे पूर्ण. आणि शाळा दरवर्षी नवीन नवीन उपक्रम घेत असते ज्याच्याकडून सगळ्या विद्यार्थ्यांना, पेरेंट्सना, शिक्षकांना खूप मोठी प्रेरणा मिळत असते. आज जसा हा अक्षर सेतू आणि ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे मुंडले स्कूल याच्या अंतर्गत हा उपक्रम चालतो आहे, तसाच मागच्या वर्षी विष्णू मनोहरला सोबत घेऊन सर्व विद्यार्थी, त्यांचे पेरेंट्स, त्यांचे माजी विद्यार्थी या सगळ्यांना घेऊन 5000 किलोची भाजी या प्रांगणात आपण तयार केली होती. असे नवीन नवीन उपक्रम शाळा दरवर्षी घेतच असते. त्यातलाच हा आजचा उपक्रम जो आहे हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस मी सांगितलं की अशा आपल्याला सह्या करायच्या कॅनव्हासवरती आणि एवढा मोठा कॅनव्हास 60 फुटाचा हा अयोध्येला जाणार आहे आणि तो विष्णू मनोहर घेऊन जाणार म्हटलं तर पोरं आणखीनच उत्साही झाले. कारण मागच्या वर्षी विष्णू मनोहरला त्यांनी खूप चांगलं अनुभवलेलं आहे. त्यांचं नाव खूप चांगलं आहे, सेलिब्रिटी आहे. आणि हा जेव्हा अयोध्येला जाणारा म्हटल्यानंतर इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. जवळपास 1000 ते 1200 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्या कॅनव्हासवरती सह्या केलेला आहे. येस, आम्ही मगाशी इथे सगळं शूट करत होतो. विद्यार्थ्यांचा जोश चांगला होता
आणि ओव्हरऑल या कार्यक्रमाचा जो दर्जा आहे तो खरंच आपल्या विदर्भात हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या अक्षरायण स्कूल ऑफ कॅलिग्राफी आणि आजचा जो कार्यक्रम आहे अक्षर सेतू, याच्याबद्दल तुम्हाला आणखीन काय सांगायचं आहे? तर कॅलिग्राफी ही एक आर्ट, खूप सुंदर आर्ट आहे आणि ह्यांची टीम जी बघतो आहे मी मगापासून कंटिन्युअस कार्यरत आहे. आणि कॅलिग्राफी करणाऱ्या आपल्या शाळेत देखील 3-4 टीचर्स आहे, एक्सपर्ट टीचर्स आहेत. त्यांना जेव्हा म्हटलं की आपल्या शाळेत असं उपक्रम चालणार आहे, सर घेतलाच पाहिजे बिलकुल आपल्या शाळेत. येस सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आम्हाला इथे थोडंसं एक मार्गदर्शन केलं. तर थोड्याच वेळात इथे अंधविद्यालयाची काही मुलं येतात आहे जी जे इथे चालू आहे सिग्नेचर आणि श्रीरामाचे श्लोक लिहिणं, तिथे येऊन ते थंब इम्प्रेशन देणार आहेत. आत्ता पांडे सरांनीच मला सांगितलं की अशा प्रकारे ती विद्यार्थी इथे येत आहेत. तर आपण थोड्या वेळात आता त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्यासोबत इथे घेऊन त्यांच्याशी पण संवाद साधणार आहे. जेव्हा कुठलंही युद्ध सुरू असतं तेव्हा त्या युद्धामध्ये महत्त्वाचे असतात त्यांचे सेनापती. आपण मगाशी राजीवदादांशी बोललो आणि त्यांच्या सगळ्या टीम मेंबरशी बोललो. आता इथे आलो आहे आपण यांच्या सगळे सोल्जर्स, यांचे जे सेनापती आहे त्यांच्याकडे. आणि ही अक्षरायण कॅलिग्राफीचीच एक टीम आहे जी विद्यार्थी आहेत. खरं हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी शिकतात आहेत आणि अक्षरायणसोबत जुळलेले आहेत हे. आणि यांच्या प्रत्येक वर्कशॉप्समध्ये हे इथे येतात आणि हे जे सगळे यांचे वेगवेगळे ड्रॉइंग्स आहेत किंवा वेगवेगळे जे हे करतात आहे. आता इथे आपण यांच्याशी थोडंसं बोलूया. दादा, तुझं काय नाव? माझं नाव सर मुकुल चवडे. मुकुल, तू काय शिकतो? BFA फायनल इयर. BFA फायनल इयरला आहे मुकुल आणि आज इथे अक्षरायणच्या टीममध्ये हा जुळलेला आहे. तू कधीपासून आहे यांच्यासोबत? सर वर्षभर झालं सर. 1 वर्षापासून. हो. आणि आज जो तू इथे आलेला आहे तर काय वाटतं तुला या सगळ्या कार्यक्रमाबद्दल? सर चांगलं वाटलं की बा अक्षरायण कंपन्यांनी स्टुडिओने आम्हाला चान्स दिला, इथे बोलवलं आणि इतक्या लोकांमध्ये आम्हाला मौका दिला की समोर आम्ही वाढलो पाहिजे बा आणि आमचं थोडं नाव झालं पाहिजे. चांगलं वाटलं थोडंसं इथे येऊन. म्हणजे तुमचं करिअर पण घडतंय, हॉबीज पण येत आहे आणि त्याच्यात मजा पण येते आपल्याला. खूप मजा येऊन सर, इतक्या लोकांना बघून त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन. बेटा, तुझं काय नाव? माझं नाव एकता गजबी आहे. मी MFA करते आहे नटराजमध्ये. आणि सर्वात प्रथम तर थँक्यू तुम्हाला आणि अक्षरायणला की त्यांनी आम्हाला एवढा छान चान्स दिला आणि म्हणजे आमची कला समोर सादर करण्याच्या म्हणजे त्यांनी संधी मिळाली. काय करते सध्या हे सीतेचं एक पोर्ट्रेट आहे आणि ते मी त्यांना म्हणजे त्यांचं पोर्ट्रेट करते आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की अक्षरायणच्या या वर्कशॉप्समुळे तुमच्या क्रिएटिव्हिटीला सुद्धा कुठेतरी एक वेगळं चालना मिळते. खरंच खूप छान आहे. म्हणजे हे सगळे विद्यार्थी शिक्षण घेतात आहेत, हे भविष्यातले मोठे आर्टिस्ट आहेत आणि यांच्या क्रिएटिव्हिटीला किंवा यांना काहीतरी नवीन चालना मिळावी म्हणून अक्षरायण स्कूल ऑफ कॅलिग्राफीच्या या टीममध्ये हे लोक जुळलेले आहेत. अजूनही माझ्यासोबत इथे आमचे मित्र आहेत. तुझं काय नाव बेटा? अनुराधा. तुझं? हर्षल बाराबाई. तुम्ही कधीपासून जुळले यांच्यासोबत? बरेच 1 वर्ष झालं. सगळे सोबतच आहेत. मजा येते. आपण सगळेजण एकदा जय श्रीरामचा जोरदार नारा करा. जय श्रीराम. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच खूप छान. आजचा हा कार्यक्रम म्हणजे एक वेगळाच अनोखा उपक्रम आहे आणि अक्षरायण स्कूल ऑफ कॅलिग्राफीला खरंच खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सुद्धा यांच्या एखाद्या वर्कशॉपला नक्की व्हिजिट द्या आणि ह्या सगळ्या राममय वातावरणात आता आजचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही इथे संपवतो. धन्यवाद.